आदिवासी पारधी समाजाच्या प्रश्नांवर दलित महासंघ आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. सांगली जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी दलित महासंघ आणि आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना निवेदन देण्यात आले. डॉक्टर सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची भेट. दलित महासंघाचे राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखालील एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत प्रशासनाने आता केवळ आश्वासने देता ठोस कृती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पारधी समाजाच्या हक्काच्या अंमलबजावणीत होणारा विलंब हा अन्यायकारक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी. या महत्त्वाच्या भेटीवेळी दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष शशिकांत नांगरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सदाभाऊ चांदणे, जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी पांढरे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष अमोल लोखंडे आणि आदिवासी पारधी हक्क अभियानाचे जितेंद्र काळे उपस्थित होते. आंदोलनाचा इशारा. प्रशासनाने या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.